सोशल जर्नलिस्ट शहरनामा न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं विशेष स्वागत करतोय। गेल्या कित्येक महिन्यापासून रेल्वेच्या धोरणामुळे कसारा गाव हे चिंतित आहे। त्यानंतर कसारा गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन एक समिती स्थापन केली। त्या समितीला कसारा गाव बचाव समिती असं नाव देण्यात आलं। या समिती स्थापन झाल्याच्या नंतर खूप असे लढे देण्यात आले, फॉलोअप देखील घेण्यात आले। विशेष प्रशासनाचे जे अधिकारी असतील या समितीद्वारे, या समितीमधील पदाधिकारीद्वारे त्या सरकारी अधिकाऱ्यांना भेटून फॉलोअप देखील घेण्यात आले। आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाची बैठक या समितीद्वारे पार पडलेली आहे। या समितीद्वारे या बैठकीमध्ये बरेच मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। काही मुद्दे हे महत्त्वपूर्ण असे ठरलेले आहेत। तसेच कसारा गाव बचाव समितीचे अध्यक्ष माननीय रघुनाथजी कदम हे आपल्याला ह्या बैठकीमध्ये कशा प्रकारे मुद्दे मांडण्यात आले आणि पुढील भूमिका या कसारा गाव वाचवण्यासाठी काय असणार आहे हे स्पष्ट करतात। सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाने टपरीधारकांना नोटीस दिल्या आणि सांगितलं की ही आमची जागा आहे। ह्या नोटीसी झाल्यानंतर तानाजीनगर, आंबेडकर नगर, जोरवाडी या ठिकाणी जाऊन ते आपल्या नोटिसा देत आहेत आणि DRM ऑफिसला बोलवून की तुमची कागदपत्र जमा करत आहेत। या संदर्भामध्ये आम्ही खासदार, आमदार यांना सगळ्यांना या गोष्टी कानावर घातल्या, कारण 70 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्य करत आहोत। पूर्वी कसाऱ्याचा मोर्चा तर मोठा मोर्चा गेला होता। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ह्या मोर्चामध्ये अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, वन खाते, महसूल आणि रेल्वे यांनी आपली आपली जागा मोजणी करावी, पण ती मोजणी काही झाली नाही। ती मोजणी जर झाली असती तर आत्ता या ठिकाणी हा प्रकार झाला नसता। गोरगरीब आदिवासी दलित मंडळी पोटाला चिमटा घालून आपली घरं बांधलेली आहेत। आपलं वास्तव्य 80 वर्ष या ठिकाणी आहे आणि धडाधड रेल्वे म्हणते ही आमची जागा आहे, ही आमची जागा आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटलो, जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदारांकडे गेलं, आता मोजणी होणार आहे। पण मोजणी होणार कधी? आज 15-20 वर्ष झाले मोजणी होत नाही। मग आम्ही जायचं कुठे? या देशाचे आम्ही नागरिक आहोत, या देशाचे आम्ही नागरिक आहोत, आमचं वास्तव्य आहे। मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी कायदा काढला होता की अतिक्रमण ते कायम करण्यात येईल। मग आमचं एकदा अतिक्रमण कायम करण्यात यावं याची आमची मागणी आहे। आणि आता आमचा एक भव्य असा मुकमोर्चा, कारण लोकशाही पद्धतीनं आम्ही हा लढा देणार आहोत, लोकशाही पद्धतीनं आम्ही हा लढा देणार आहोत। येत्या रविवारी 29 तारखेला मुकमोर्चा आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत आणि आमच्या ह्या मागण्या आहेत। आमची मोजणी तर व्हावी, परंतु आमचं वास्तव्य, आमचं घर कोणी तोडलं तर फार मोठं आंदोलन, रेल्वे पण आम्ही बंद करू अशी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या कसारा गाव बचाव समितीचे अध्यक्ष यांच्याकडून आत्ताच स्पष्ट झालेलं आहे की येत्या 29 मार्च 2026 रोजी मूक मोर्चाचं आंदोलन करण्याचं योजलेलं आहे। आता मला एक पत्रकार म्हणून थेट सवाल मी विचारतोय अध्यक्षांना की जसा भिवंडी मतदारसंघ असेल, शहापूर मतदारसंघ असेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आणि आमदार देखील ह्या प्रकरणाकडे कसे बघतात आणि बचाव समितीकडून त्यांच्यापर्यंत हे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांचा प्रतिसाद कसा तुम्हाला मिळतोय याबद्दल त्यांनी स्पष्ट करावं। खासदार, भिवंडी लोकसभेचे खासदार माननीय माझ्या मामा आमदार दरोडा साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनाचं नंतर त्यांनी काही निराकरण, स्पष्टीकरण काही केलं नाही किंवा या ठिकाणी येऊन आम्हाला आशेचा किरण असं काही एक दाखवलेलं नाही। कारण रेल्वेमध्ये हा प्रश्न केंद्राचा आहे। खासदार साहेबांनी जर तिथे प्रश्न मांडला, एवढी लोक तुमचे 1000-1500 कुठणार आहेत,
काहीतरी तुम्ही रेल्वेचा फक्त प्लॅन आहे, रेल्वेची जागा नाही आहे. आता रेल्वेची अधिकारी या ठिकाणी घराचं नाव घेतात, त्यांना विचारलं की प्रॉपर्टी कार्ड वगैरे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिकडे यावंच लागेल, तुम्ही नाव नाही दिलं म्हणजे रेल्वेची ही दडपशाही चाललेली आहे. या देशात लोकशाही आहे की हुकुमशाही आहे हाच प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. तेव्हा खासदार आमदारांनी अजूनही लक्ष घालावं आणि हा प्रचंड मोठा मोर्चा आम्ही काढणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित कसरगाव बचाव समितीचे सचिव सुभाष जगताप सुद्धा आहेत. त्यांना मी विचारतो की जे 29 मार्च 2026 रोजी जे मूक आंदोलन आता या बैठकीमध्ये स्पष्ट झालेले आहे, तर ते आंदोलन कशा प्रकारे असणार आहे आणि त्याची दिशा कशी असणार आहे त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या अनेक महिन्यापासून कसारा गाव चिंतेत पडलेलं आहे. कारण कसारा गावामध्ये 200 ते 250 टपरीधारक आहेत. त्या टपरीधारकांना रेल्वे प्रशासनाने नोटिसा दिलेल्या आहेत. जर टपऱ्या कुठल्या तोडल्या गेल्या या कसारा गावातील बरेच तरुण बेरोजगार होणार आहेत. तसेच कसारा गावात आमच्या गावातील बऱ्याच मंडळी ही रेल्वे कर्मचारी किंवा बरेच म्हणजे कसाऱ्यातून मुंबईला कामाला जात होते, त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांनी घरं बांधलेली आहेत. 100 ते 150 वर्षापासून या गावात घरं आहेत. त्यांना पण नोटिसा द्यायचे काम चालू आहे. काही घरांना नोटिसा दिल्यात, काहींचे नावं घेऊन नंतर नोटिसा देणार आहेत. तर आम्ही आता गप्प बसणार नाही, कारण आमचा गाव जर उद्ध्वस्त होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही रविवार दिनांक 29 तारखेला एक मूक मोर्चा तसेच संपूर्ण गाव कडकडीत बंद, दळणवळण सुद्धा बंद असं आम्ही ह्या बैठकीत नियोजन केलेलं आहे. हे नियोजन अक्षरशः रेल्वे प्रशासन, आमदार खासदार किंवा हे जो सवय होणार होता जे अधिकारी त्यांच्या विरोधात हे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आज ही मिटिंग घेऊन रविवारचं आंदोलन आम्ही करणार आहोत. गाव बंद आणि मूक मोर्चा. आणि त्या दिवशी आम्ही शक्यतो TV चॅनलवाल्यांना बोलवून एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहोत. तर आम्ही आव्हान केलं आहे गाववाल्यांना, नागरिकांना की हा मूक मोर्चा आंबेडकर नगरमधून निघेल. निंगरवाडी, पाटीलवाडी, देऊळवाडी, उमरीनगर, पंचशीलनगर, आनंदनगर असं मार्केटमधून याची सांगता आमची शिवाजी महाराज पुतळ्याजवळ होणार आहे. आणि रेल्वे प्रशासनाला आम्ही एक आव्हान करतो आणि आमदार खासदारांना आव्हान करतो, आमच्या कसारा गावाकडे लक्ष दिलं नाही तर याच्या पुढे उभी राहणं आम्ही करणार आहोत, त्याची आपण नोंद घेऊ. गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून ही बचाव कृती समिती अक्षरशः कळकळीने लढा देते, परंतु आपले जे खासदार आमदार जे असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचलेत आणि त्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद लाभला हे स्पष्ट करा. मुळात विषय असा आहे, खासदार आणि आमदार विषय गेलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, परंतु त्यांचं आमच्याकडे दुर्लक्ष का होतंय. आता कोण काय बोलतोय, कोण काय बोलतोय. या गाव समितीचे प्रमुख सदस्य म्हणून संतोषजी लहाने सुद्धा उपस्थित आहेत. मी त्यांना विचारतो की गेल्या कित्येक महिन्यापासून ते या बचाव समितीसोबत काम करत आहेत. तर काम करताना त्यांना या रेल्वे प्रशासनासमोर यांनी कशी या गोष्टीचा फॉलोअप कसा घेतलेला आहे आणि पुढे हा जो 29 तारखेचा मोर्चा होणार आहे तर या मोर्चाला हे कसे सामोरे जाणार आहे आणि या जनतेला कसा कसारा गावाच्या जनतेला फायदा होईल हे त्यांनी थोडक्यात सांगा. कसारा वासियांना 29 तारखेला आपण जो गावबंद आणि मोर्चा आयोजित केला आहे, तर रेल्वे प्रशासनाला आपण ह्या गावचे नागरिक आहोत आणि आपण एकजुटीने आपण कसे त्यांना सामोरे जायचं त्याकरता सर्वांनी ह्या मूक मोर्चामध्ये सहभागी व्हावे. व रेल्वेलाही दाखवून द्यायचं तुमची हुकुमशाही आमच्याकडे चालणार नाही.
जे पण आहे तुमच्याकडे जे पुरावे असतील ते आम्हाला दाखवायचं, तरच आमच्या दारात तुम्ही यायचं. अन्यथा परत आला तर कसारावासी तुम्हाला तुमचा रस्ता दाखवून देतील. त्यामुळे कसारावासियांनी सगळ्यांनी ह्या मुख मोर्चामध्ये सर्व परिवारासहित सगळं महिला मुलं सगळ्यांसहित सगळ्यांनी हजर राहावे व आपली ताकद दाखवून